जालन्यातील नाफेड खरेदी केंद्रावर मागच्या 4 ते 5 दिवसापासून हरभऱ्याची खरेदी ठप्प झालेली आहे। याचं मुख्य कारण म्हणजे या खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध नाहीये। अगदी सकाळपासूनच ग्रामीण भागातून हे शेतकरी आपला हरभरा या ठिकाणी नाफेड केंद्रावर घेऊन आलेले आहे। मात्र बारदाना उपलब्ध नसल्याने या शेतकऱ्यांना मोठा अडचणीचा सामना करावा लागतो। आपल्यासोबत शेतकरी आहे, आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया काय नेमका प्रकार आहे, कुठून आलेत आणि काय आजची परिस्थिती इथली। आम्ही आलो बाजीमृदून नापेटला आणलेला आहे माल। ते बारदाना कमी आहे इथं, कमी म्हणजे नाही, 2-4 वाहन हिला बी बारदाना नाही इथं आज खाली करायला। काल आलो होतो आम्ही, काल बारदाना नाही म्हणले, मग काल आणलो नाही, पुन्हा वापस गेलो, पुन्हा आज आलो। म्हणजे आजची दुसरी चक्कर आहे तुमची? हो, बारदाना नसलो, बारदाना नसलो काय करणार साहेब लोक? काल त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? उद्या या म्हणे, मग आज आलो पुन्हा। आता पूर्ण किती माल आहेत तुमचा? 80-85 कट्टे। बरं, आज खरेदी केल्या जाईल का, काय वाटतं तुम्हाला? जाईन वाटतं साहेब, उत्सव त्याला बारदाना येणार आहे म्हणे, आल्यावर करू म्हणे चालली। अपेक्षा आहे तुम्हाला आज? हो नक्कीच आपण पाहतोय की आज दुसऱ्यांदा चक्कर या शेतकऱ्याने मारलेली आहे। मात्र आज आपला माल खरेदी होईल अशी आशा जी आहे ती व्यक्त करतायत। हे दादा सुद्धा आलेत। दादा, काय सांगाल, काय परिस्थिती याची, तुम्ही कुठून आलात? मी बाजीमृदून आलो। बरं. तर इथं माझी दुसरी वेळ आहे, तर इथं बारदानाअभावी ट्रॅक्टर उभा आहे सगळे। काही आमची एवढी मागणी आहे की लवकरात लवकर बारदाना देऊन आम्हाला शेतकऱ्यासाठी हे सोयीस्कर करून द्यावं। कारण की आता दुसरी 2दा आणायचं म्हणलं की गाडी भाडा सगळं, तर असं विनंती करतो लवकर आपल्या नाफेड खरेदी केंद्रावर बारदाना अवेलेबल व्हावा। तुमची नोंदणी झालेली? हो, नोंदणी झाली, सगळं झाली। मात्र आता बारदाण्याअभावी तुमचा माल खरेदी केला जात नाही? हो। आता काय मागणी असेल तुमची? मागणी एवढी की फक्त बारदाना येऊन शेतकऱ्याला पटकन माल आमचा, कारण की आता माल खाली करणं, पुन्हा पैशाची अडचणी सगळ्याच असेल। एकूणच आपण पाहतोय की शासनाने तात्काळ बारदाना उपलब्ध करून द्यावा आणि शेतकऱ्यांचा जो माल आहे तो या ठिकाणी खरेदी करावा अशी मागणी जी आहे ती शेतकरी करताना पाहायला मिळत आहे। या नाफेड केंद्रावरती मी आपण पाहू शकतो की जालना शहरातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधलं हे नाफेड केंद्र आहे। सकाळपासूनच आपला माल घेऊन शेतकरी या ठिकाणी दाखल झाले आहेत। आपण या नाफेड केंद्र चालकासोबत संवाद साधूया। दादा, मला काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती आहे, वस्तुस्थिती काय? आम्ही वेळोवेळी पणन महामंडळाकडे बारदाण्याची मागणी केलेली आहे, पण त्यांच्याकडनं पुरवठा होत नसल्यामुळं इथं आम्हाला शेतकऱ्यांच्या रोषाला समोर जावं लागतंय। तर माझी मागणी की पणन महामंडळाने लवकरात लवकर आम्हाला बारदाना उपलब्ध करून द्यावा। आता किती दिवसापासून बारदाना या ठिकाणी मिळत नाहीये आणि खरेदी किती दिवसापासून ठप्प आहे? मागच्या 4 ते 5 दिवसापासून खरेदी ठप्प झालेली आहे। शेतकऱ्यांना आम्हाला अवघड जातं सांगायला की बाबा बारदाना नाहीये, तुम्ही आणू नका, तरी पण शेतकरी माल आणतात, मग त्यांना फेस करणं मला अवघड जातंय। आमची अशी मागणी की पणन महामंडळाने लवकरात लवकर बारदाना आम्हाला उपलब्ध करून द्यावा। आम्ही आमच्याकडून त्यांना वेळोवेळी मागणी केली बारदाण्याची। रोज किती हरभऱ्याची खरेदी साधारण या ठिकाणी केली जाते? बारदाना असताना माझी कमीत कमी 500 क्विंटल रोजची खरेदी आहे। आतापर्यंत 15,000 क्विंटल खरेदी झालेली केंद्राची, पण त्या तुलनेत मला बारदाना उपलब्ध झाला नाही। आता केवळ बारदाना उपलब्ध नसल्याने खरेदी ठप्प आहे, हेच कारण म्हणावं लागेल? हो, केवळ बारदाना नसल्यामुळे खरेदी ठप्प आहे। बारदाना उपलब्ध झाल्यास परत खरेदी सुरू करण्यात किती शेतकऱ्यांची नोंदणी आतापर्यंत झाली? माझ्याकडे 1000 शेतकऱ्यांच्या नोंदणी आतापर्यंत। त्याच्यातले 600 शेतकऱ्यांनी आतापर्यंत माल दिलाय, 400 शेतकऱ्यांचं बाकी आहे। आता बारदाना उपलब्ध होईल का, काय वाटतं तुम्हाला? मी पणन महामंडळाशी वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे, तर त्यांच्या म्हणण्यानुसार एक 5-6 दिवसात बारदाना देईल असं त्यांनी सांगितलं। नक्कीच आपण पाहतोय की जालन्यातील हे नाफेड केंद्राचे चालक होते। मागच्या 5 ते 6 दिवसापासून या ठिकाणी बारदाना उपलब्ध नाहीये, त्यामुळे हरभऱ्याची खरेदी जी आहे ती पूर्णतः ठप्प झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। पणन महामंडळाने तात्काळ बारदाना उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जी आहे ती केंद्र चालकांनी केलेली आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।